नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आरटी ॲडमिशन 2024-25 साठी ऑनलाईन अर्ज कधीपासून चालू होणार आहे, त्यानंतर जे शाळेचे रजिस्ट्रेशन वगैरे असतो तर तो कधीपासून चालू असणार आहे, त्यानंतर लॉटरी राऊंड वगैरे कधीपर्यंत निघणार आहे, याचा जो पूर्ण शेड्यूल आहे तर तो आरटीच्या वेबसाईटवरती आपण बघूयात आणि कधीपासून हे चालू होणार आहेत, सगळ्या गोष्टी सविस्तर या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबत घंटेच्या बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आरटी संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की ह्या वर्षी जे आहे आरटी ॲडमिशन 2024-25 साठी जे आहे नवीन बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे। जसं की जर या ठिकाणी जेथे इंग्लिश मीडियमची शाळा आहे, इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, तर तिथे जर शासकीय शाळा असेल 1 किलोमीटरच्या आत किंवा अनुदानित शाळा वगैरे असेल तर तिथे या ठिकाणी आरटीचे थ्रू जे आहे तर त्या शाळेत प्रवेश दिले जाणार नाही, असा नवीन नियम या ठिकाणी शासनाने लागू केलेला आहे। आणि त्यामध्ये अजूनसुद्धा फेब्रुवारी महिना पूर्ण संपलेला आहे, आज 28 तारीख आहे, शेवटची म्हणजे उद्या 29 शेवटची तारीख आहे, पूर्ण फेब्रुवारी महिना संपलेला आहे, तरीसुद्धा अजून ऑनलाईन अर्जाची काही अपडेट या ठिकाणी आरटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली नाही आहे। परंतु काही शेड्यूल या ठिकाणी वेबसाईटवरती आलेला आहे, तर तो शेड्यूल आपण या ठिकाणी बघून घेऊयात। जसं की या ठिकाणी आरटीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं ॲडमिशन शेड्यूल वगैरे दाखवते साईडला। इथं ॲडमिशन शेड्यूलवरती जर आपण क्लिक केलात, त्यानंतर इथं अकॅडमिक इयर जर सिलेक्ट केला आपण 2024-25 सिलेक्ट केला आणि इथं सिलेक्शन लिस्टमध्ये इथं फर्स्ट केली आणि इथं सिलेक्शन लिस्ट राऊंड वगैरे दाखवते। रेग्युलर सिलेक्शन लिस्ट आपण जर सिलेक्ट केली तर या ठिकाणी बघा आपल्यासमोर असा इंटरफेस येणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ॲडमिशन शेड्यूलवरती क्लिक केल्यानंतर जे आहेत अकॅडमिक इयर, ॲप्लिकेशन राऊंड आणि सिलेक्शन लिस्ट सिलेक्ट केल्यानंतर बघा अशा प्रकारचे एक इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। यामध्ये दिलेलं आहे स्कूल रजिस्ट्रेशन, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट जे आहेत, त्यानंतर लॉटरी डेट, सिलेक्शन डेट, ॲडमिशन मग कधीपासून तर कधीपर्यंत तुम्ही करू शकणार आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। परंतु जे डेट्स आहे तर ते अजून डिक्लेअर झाले नाही आहे, फक्त इथं पहिल्याच कॉलममधली जे डेट आहे, जसं की स्कूल रजिस्ट्रेशनचं सर्वात अगोदर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी शाळेला रजिस्ट्रेशन करावं लागतं आहे। म्हणजे त्या शाळेमध्ये किती वॅकन्सी वगैरे आहे तर ते विद्यार्थी संख्या वगैरे त्यांना ऑनलाईन या ठिकाणी पोर्टलवरती टाकावं लागते। त्यासाठी स्कूल रजिस्ट्रेशनला जे आहे तर डिस्ट्रिक्ट वाईज या ठिकाणी डेट दिलेली आहे आणि यानंतर ज्यावेळेस स्कूल रजिस्ट्रेशन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर जे आहेत मग ऑनलाईन अर्ज या ठिकाणी विद्यार्थ्यांना किंवा पालकांना या ठिकाणी करता येणार आहे। परंतु यामध्ये अट अशी आहे की जर समजा जसं की अहमदनगर या डिस्ट्रिक्टला जे आहे 23/2/2024 पासून 11/3/2024 पर्यंत या ठिकाणी स्कूल रजिस्ट्रेशनसाठी दिलेलं आहे, त्याच पद्धतीने सगळ्याच शाळांना जे आहे तर 11/3/2024 पर्यंत जे आहेत या ठिकाणी स्कूल रजिस्ट्रेशनसाठी डेट दिलेली आहे। जर 11 तारखेपर्यंत जर सर्व शाळांचे स्कूल रजिस्ट्रेशन पूर्ण झाले तर लगेचच त्यानंतर जे ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सुरुवात होईल। परंतु जर 11/3/2024 पर्यंत जर शाळेचे रजिस्ट्रेशन काही कारणास्तव पूर्ण झाले नाही तर यांना या ठिकाणी अजून एक वेळेस मुदतवाढ देण्यात येईल। त्यानंतर मग जर यांना मुदतवाढ मिळाली तर मग आरटीचे जे ऑनलाईन फॉर्म आहे तर ते भरण्यास सुरुवात थोडंसं उशिरा होईल। परंतु जर 11/3/2024 पर्यंत जर या ठिकाणी सगळ्या शाळेचे रजिस्ट्रेशन कंप्लीट झाले तर नक्कीच जे आहे त्यानंतर 2-4 दिवसात ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत आरटीचे ते चालू होतील। कारण की इथे जे आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन डेटची या ठिकाणी कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही आहे, त्यानंतर लॉटरी डेट कधी लागणार आहे ते सुद्धा दिलेलं नाही आहे, सिलेक्शन लिस्ट म्हणजे डेट कधी येणार आहे, लिस्ट कधी येणार आहे, त्यानंतर मग त्यांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कधीपासून कधीपर्यंत ॲडमिशनसाठी वेळ दिला जातो, अशा प्रकारची कुठलीही माहिती या ठिकाणी दिलेली नाही आहे। फक्त या ठिकाणी स्कूल रजिस्ट्रेशनची माहिती या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे। या व्यतिरिक्त कुठल्याही वेबसाईटवरती या ठिकाणी जे आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सुरुवात झाल्याची डेट या ठिकाणी प्रकाशित केली गेलेली नाही, म्हणून तुम्ही आणि जर यापूर्वी सुद्धा जर यामध्ये जर काही ऑफिशियल अपडेट वगैरे लवकर झाले तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। जर फॉर्म लवकर चालू झाले तर लवकर मी तुमच्यासोबत किंवा तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। सो आय होप की तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मागच्या वर्षीचे आरटी संदर्भातले सगळे व्हिडिओ आहेत तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। सो आय होप की सर्व माहिती आपल्याला आता कळाली असेल। चला मग भेटू पण अशाच माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।